व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। या अगोदर आम्ही एक व्हिडिओ केलेला होता की पवारांचे खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे सुळे वेगळे आहेत। मात्र आज टायटल थोडं वेगळं दिलेलं आहे, विषय पण तसाच आहे। पवारांचे ओठात एक असतं आणि पोटात दुसरंच काहीतरी असतं, भलतंच काहीतरी असतं आणि याचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे। आणि फक्त हे शरद पवारांपुरतंच मर्यादित नाहीये, तर हे सुप्रिया सुळेंना पण लागू पडतंय, रोहित पवारला सुद्धा लागू पडतंय। आता सध्या जी बारामतीची पोटनिवडणूक गाजतीये त्या पार्श्वभूमीवर या तिघांनीही अनेक वेळा आपल्या वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत। सगळ्यात कहर म्हणजे शरदचंद्र पवार साहेब, त्या खालोखाल सुप्रिया सुळे आणि त्यानंतर नंबर लागतो तो रोहित पवार याचा। हे तिघही ओठात एक आणि पोटात एक असं ठेवून वागत आलेले आहेत, खास करून सुनेत्रा वहिनी पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत। तसं तर यांनी अजित पवार यांना देखील अत्यंत पाण्यात बघितलेलं आहे। अजित पवार यांची प्रगती होऊ नये, अजित पवार राजकारणामध्ये आपल्याला वरचढ ठरू नये यासाठी यांनी खूप कारस्थानं केली, षडयंत्र रचले। अजित पवार हे कसे व्हिलन आहेत हे भासवण्याचा, ठसवण्याचा आटोकाट प्रयत्न देखील केला। काडी काम स्वतः केलेलं आहे, मात्र त्याचं खापर नेहमीच अजितदादा यांच्यावर फोडण्यात आलेलं आहे आणि हे अजितदादांनी जाहीर सभांमधून देखील स्पष्ट केलेलं आहे। मात्र तरी देखील आजही अजितदादा पवार यांच्याच नावावर हे पवार कुटुंब, हे स्वार्थी ढोंगी लबाड कुटुंब सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत। मित्रांनो, तुम्ही नुकतेच जे फोटोज व्हिडिओज बघितले ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण ज्या सेवा देत आलेलो आहोत, ज्या अखंडपणे पुढेही देणार आहोत, कर्कग्रस्त रुग्ण, आपले शेतकरी बांधव, हिंदू माता बंधू भगिनी जे अडचणीत आहेत आणि विद्यार्थी यांना। त्याचप्रमाणे एक नवीन मोठा प्रकल्प, नवीन मोठी योजना आपण साकारत आहोत। नवा संकल्प म्हणजे वृक्ष लागवडीचा। आपल्या प्रियजनांसाठी, आपल्या प्रियजनांच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी एक वृक्ष लावा। तुम्ही फक्त वृक्ष लावण्यासाठी मदत करा मित्रांनो, त्याला कुंपण घालणं, त्याचं संगोपन करणं ही परिवाराची काळजी आहे। झाड लावणं जितकं गरजेचं आहे, झाड जगवणं हेही तितकंच गरजेचं आहे, कारण उद्या ऑक्सिजन विकत घ्यायचा नाहीये। तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी जे योगदान आपल्याला देता येऊ शकतं ते अवश्य द्या मित्रांनो। दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअप आयडीवर नक्की पाठवा, म्हणजे त्याची डिजिटल रिसिप्ट तयार करता येईल। या सत्कर्मामध्ये आम्ही सगळेजण आपली आतुरतेने वाट बघत आहोत मित्रांनो, सहभाग घ्या। शरद पवार हे अजब रसायन आहे। हे जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि जे करतात ते कधीच बोलूनही दाखवत नाहीत, अशी ह्यांची आजपर्यंतची राजकीय जडणघडण राहिलेली आहे। मुळात काय आहे तर समाजामध्ये तेढ निर्माण करणे, समाजामध्ये द्वेष निर्माण करणे, काहीही करून समाजामध्ये फूट पाडायची, जातीपातींमध्ये भांडणं लावून द्यायची, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर, मराठा विरुद्ध कुणबी, ओबीसी, दलित, मुस्लिम्स या सगळ्या वेगवेगळ्या धर्म आणि जातींमध्ये विष कालवत राहायचं आणि लोकांना आपापसात भडकाऊ भाषणं देऊन भांडण करायला लावायचं, ही पवारांची राजकीय नीती आजपर्यंत महाराष्ट्रानं भरपूर अनुभवलेली आहे। स्वतःच्या पुतण्याला जेव्हा मुख्यमंत्री पदाचा चान्स होता तेव्हा यांनी तो डावलला। अजितदादांनी हे बोलून दाखवलेलं आहे अनेकदा अजितदादा पवार यांना याच शरद पवार काकांनी तोंडावर पाडलेलं आहे। अनेकदा काडी काम सगळं स्वतः केलेलं आहे, नाव मात्र अजितदादांचं पुढे गेलेलं आहे। आणि त्यानंतर जेव्हा अजितदादा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा हेच शरद पवार कॅमेऱ्यासमोर येऊन बोलले होते की हा घातपात नाहीये, हा निव्वळ अपघात आहे। नंतर पलटी मारत म्हटले की मला घातपाताची शंका आहे आणि त्याला मुलामा असा देण्यात आला की दंगली होऊ नयेत म्हणून तेव्हा मी तसं विधान केलं होतं। तेच
बॉम्बस्फोटाचं जसं त्यांनी विधान केलं होतं, एक अतिरिक्त बॉम्बस्फोट घडवून आणला होता, तसंच म्हणजे खोटं बोलले, धडधडीत खोटं बोललेले आहेत. शरद पवार यांना काय कल्पना नव्हती का सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत म्हणून? हे म्हटले मला माहीतच नाही. बघा चाबरेपणा. आदल्या दिवशी रात्रीपासूनच प्रत्येक न्यूज चॅनलवर, वर्तमानपत्रांमधून या बातम्या झळकत होत्या. पवारांनी त्या बघितल्या नाहीत. मीडियासमोर पवार म्हणतात की मला काही कल्पनाच नाही, मला कोणी कळवलंच नाही. गल्ली गल्लीतल्या शेमड्या पोराला माहिती आहे बारामतीमधल्या काय घडतंय ते, आणि पवारांना माहीत नाही. असं कसं होऊ शकतं? पवार म्हणजे बारामती, बारामती म्हणजे पवार, असं एक समीकरणच आजपर्यंत हे लोक मांडत आले ना. मग ही गोष्ट माहीत नव्हती का? मुद्दाम केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा फॉर्म भरायचा होता तेव्हा फॉर्म भरताना सुद्धा हे वहिनींसोबत गेले नाहीत. बरोबर आहे ना? कसे जातील? बाहेरची आहे ना ती बाहेरची पवार आहे. हेच बोललेले आहेत एकदा लोकसभा प्रचार निवडणूक चालू होती तेव्हा. बाहेरचे पवार, आतले पवार. वहिनींच्या डोळ्यात पाणी आलं होतं तेव्हा. फॉर्म भरायला गेले, नाही गेले. कारण दिलं, नाही गेले. त्यानंतर प्रचाराला गेले का? नाही. प्रचाराला का गेले नाही? तर यांनी म्हटलं की आम्ही उमेदवारच दिलेला नाहीये, त्याच्यामुळे आम्ही प्रचाराला जाण्याचा संबंधच येत नाही काही. अरे तुमचा सख्या पुतणा होता तो, त्यांच्या सौभाग्यवती या. आधार द्यायचा, मनोबल वाढवायचं, ते दिलं सोडून खच्चीकरण चालू करून टाकलं. बाहेरचे म्हणत जय पवारला अक्कल नाही, पार्थ पवारला अक्कल नाही. आकला बिकला काढलेल्या आहेत या पोरांच्या. मी किंमत देत नाही, पोरकटेत म्हणे हे सगळेजण. आणि अक्कल काय फक्त रोहित पवारला जास्त आहे का? त्याचं तर कौतुक चालू आहे, त्याला तर पुढे पुढे करतायत आता सध्या. येऊ रोहित पवारवर पण येऊ आपण. आधी हे शरद पवार प्रकरण संपून घेऊया. त्याच्यानंतर आता मतदान आहे बारामती पोटनिवडणुकीचं. हे ब्रिज कँडीमध्ये नेमकं बघा, जेव्हा एखादी महत्वाची घटना असते किंवा स्वतःहून इनिशिएटिव्ह घ्यायचा असतो तेव्हाच पवार आजारी असतात, तेव्हाच पवारांना काहीतरी अत्यंत महत्वाचं काम असतं आणि पवार गायब असतात. या अगोदर तब्येतीचं कारण देत हे फॉर्म भरायला गेले नाहीत, हे प्रचाराला गेले नाहीत वहिनींच्या. आत्ता सुद्धा त्याच्यानंतर राज्यसभा खासदारकीसाठी मरमर चालू केली. व्हीलचेअरवर बसून तिकडे जाऊन शपथ घेतलेली आहे. तीच शपथ 8 दिवसांनी घेतली असती तर काय फरक पडला असता? पण नाही, स्वतःचं काम आहे ना, जावंच लागेल. आणि आता मतदानाला सुद्धा शरद पवार साहेब गायब आहेत, जाणार नाही आहेत. किती ढोंग, किती लबाडी, किती धूर्तपणा आहे हा. कारण काय तर म्हणे तब्येत खराब आहे. तिची बातमी जी आहे ना, शरद पवारांची तब्येत खालवली, ही जर व्यवस्थित वाचली ना तर लगेच लक्षात येईल आपल्या तब्येत वगैरे काही खालावलेली नाहीये. रुटीन चेकअपसाठी ते ब्रिज कँडीला गेलेले. रुटीन चेकअप, नॉर्मल चेकअप जे असतं ना, शुगर किती आहे बाबा, बीपी किती आहे, अमकं किती आहे, तमकं किती आहे, हे चेक करण्यासाठी. याला तब्येत खालावणं म्हणतात का? नाही. पण हे ढोंग आहे, हे नाटक आहे, हे थोतांड आहे. यांच्या मनातच वहिनींच्या विषयी किलमिश आहे, द्वेष आहे, मत्सर आहे. साहजिक आहे. मुलीला मुख्यमंत्री करायचं होतं, मात्र सुनबाई झाल्या उपमुख्यमंत्री, मंत्री झाल्यात. त्यांचा पोरगा आता राज्यसभेवर आपल्या बाजूला बसणार आहे. किती मोठं दुःख आहे हे. सुप्रिया सुळेंसाठी इतकी सेटिंग लावून सुद्धा काहीच फायदा झालेला नाही आहे. एका झटक्यात वहिनींनी पार्थ आणि स्वतःसाठी मार्ग सुखकर करून ठेवले सगळे. हे शल्य पवारांच्या मनात. आता बघा सुप्रिया सुळे सुद्धा. सुप्रिया सुळे सुरुवातीला काय बोलल्या? सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी कदाचित वहिनींच्या प्रचाराला जाणार नाही. का? तर म्हणे त्यांनी मला आमंत्रणच दिलं नाही. खरं तर बारामती आमचीच आहे, बारामती घरच आहे आमचं, आणि घरात जाण्यासाठी आमंत्रण निमंत्रणाची काय गरज आहे, असंही बोलल्या. आणि नंतर असंही बोलल्या की जर वहिनींनी आमंत्रण दिलं, निमंत्रण दिलं, तेही व्यवस्थित पद्धतीने, तर मी विचार करेन प्रचाराला जायचं की नाही. बघून घ्या यांचं दादांवरचं प्रेम, यांचं वहिनींवरचं प्रेम. दादांच्या अंत्यविधीला तर यांनी पार इव्हेंट करून टाकलेला होता त्याचंही काही यांना वैषम्य वाटलं नाही. तिथे स्वतःचा उदो करून घेतला, स्वतःवर फुलं उधळून घेतली. रोहित पवारने काय केलं? हेच केलेलं आहे.
दादांच्या नावावर सहानुभूती मिळवायची. काही खोट्या नाट्या बातम्या पसरवल्या. काय तर म्हणे आदल्या दिवशी कोणीतरी बारामतीच्या त्या एअरपोर्टची रेकी करून गेलं. त्याच्यानंतर म्हणे दादांच्या घराबाहेर कोणीतरी काळ्या बावल्या लटकवून गेलेलं होतं. त्याच्यानंतर म्हणे वैमानिकच नव्हता त्या विमानामध्ये. एक ना एक असे काहीच्या काही बिनबुडाचे बिनशेंड्याचे आरोप रोहित करत सुटले होते. शेवटी झालं काय? तोंडावर आपटले ना. जेवढा थयथयाट त्यांनी महिनाभर केला त्यातलं एक वाक्य तरी ते गेल्या 8 दिवसात बोललेत का या प्रकरणाबद्दल? अजिबातच नाही. त्याचं कारण असं आहे, शेवटपर्यंत त्यांना अपेक्षा होती विलिनीकरणाची. कारण विलिनीकरण जर झालं असतं तर कदाचित मंत्रिपदाची एखादी माळ आपल्या गळ्यात पडली असती. ही रोहित पवार यांची महत्वाकांक्षा होती. मात्र जेव्हा त्यांना जाणवलं की हे शक्य नाहीये तेव्हा सुनील तटकरे, प्रफुल्लचंद्र पटेल यांच्यावर खापर फोडायला सुरुवात केली की पक्ष यांनी हायजॅक केलेला आहे म्हणून. म्हणजेच काय, यांना दुसरीकडे हे दाखवून द्यायचं आहे की सुनेत्रा पवार या राजकारणामध्ये कमकुवत आहेत. त्यांना राजकारणातले छक्के म्हणजे अजिबातच कळत नाही. तर तेव्हा त्यांनी पवार साहेबांचं मार्गदर्शन घ्यावं हे सुचवायचं होतं. पण जेव्हा कळून चुकलं की तिकडे देवाभाऊ एकनाथ भाई बसलेले आहेत सुनेत्रा वहिनींना सांभाळून घेण्यासाठी आणि विलिनीकरण शक्य नाहीये, तेव्हा यांनी लगेच पलट्या मारायला सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात काय, शरद पवारांपासून रोहित पवारांपर्यंत व्हाया सुप्रिया सुळे हे सगळे स्वार्थी आहेत, हे ढोंगी आहेत. यांचं प्रेम हे बेगडी आणि नाटकी आहे मित्रांनो. त्यामुळे यांच्यावर कितपत विश्वास ठेवावा फक्त घरच्यांनीच नाही तर जनतेने सुद्धा याचा पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे. तसा अनेकांचा विश्वास यांच्यावरचा म्हणजेच पवार फॅमिलीवरचा कमी होत चाललेला आहे. हे अनेकदा समोर आलंय. लोकसभा 10च उमेदवार देता आले यांना, त्यापैकी 9 आले निवडून आणि हे म्हणतात जबरदस्त स्ट्राईक रेट. 48 पैकी 10 सीट दिलेत फक्त. आणि मग विधानसभेला काय झालं, महानगरपालिकेत काय झालं? सुप्रिया सुळे तर फार म्हणत होत्या ना, आय विल लीड द कॅम्पेन ऑफ MNCs. आपटल्या तोंडावर. 23 महानगरपालिकांमध्ये भोपळा आहे यांना, भोपळा. म्हणजेच काय की आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे की ह्यांचं ढोंग कसं आहे आणि हे कसं भ्रम पसरवतात. मित्रांनो, या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. तेव्हा आपलं मत कमेंटमध्ये निश्चित नोंदवा. जाता जाता पुनश्च एकदा विनंती मित्रांनो, आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू परिवारातर्फे गरजू रुग्ण, त्यांचे नातेवाईक, होरपळून निघालेला आपला बळीराजा, शेतकरी राजा, त्याचे गुरंढोरं यांचा चारा, अन्नदान आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण या सेवा पुरवत आहोत, पुढेही पुरवणार आहोत. आता आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणार आहोत. तेव्हा आपल्या प्रियजनांच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी एक वृक्ष आपण नक्कीच लावू शकतो मित्रांनो. तुम्ही फक्त त्या वृक्षाचा खर्च उचला, त्या कुंपणाचा खर्च उचला. संगोपनाची पूर्ण जबाबदारी परिवार घेतोय. फक्त झाड लावायचं नाहीये, झाड जगवायचं सुद्धा, तेही पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी, आपल्यासाठी. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य योगदान द्या. त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका परिवाराच्या, म्हणजे त्याची डिजिटल रिसिप्ट तयार होईल. मित्रांनो, काळाची गरज ओळखा, सामाजिक जबाबदारी आणि जाणीव मनामध्ये ठेवा. प्रभू श्रीरामाच्या नावाने योगदान नक्की द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, महाप्रपंच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.